प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. कारण भावेशने सांगितले की यंदा सचिन स्मृती जासी सर्वाधिक जास्त रबर बॉलच्या स्पर्धा खेळणार आहे. आयकॉनच्या देखील स्पर्धा ती खेळताना पाहायला मिळतील. अंडर-25चे सामने देखील खेळतील. त्यामुळे जिथे पावसाळी रबर बॉलची हँडमिल तिथं सचिन स्मृती जासी या नावानं संघ खेळताना पाहायला मिळेल. चला आपण मॅचकडे वळूयात. तन्मय ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर आला आणि त्याचवेळी विघ्नेश डाके आणि सज्जन मोकल सलामीची जोडी मैदानाच्या आतून दाखल होताना पाहायला मिळते. मिडन ओव्हर आलं तन्मयच्या माध्यमातून तर कल्पेश पाटील, राज गरत, बाबेश गरत, आदिल गरत यांच्या वतीनं 5,000चं कॅश प्राइज हे दिलं जाईल. विकेट हॅट्रिक साठी 2,000 रुपये आहेत. विकेट हॅट्रिक साठी देखील 2,000 रुपये आहेत. चैतन्य पाटीलचं तुम्ही नाव जरूर घेतले, पण तन्मय ठाकूर सुद्धा त्याच रेसिंग मध्ये आहे. त्याला देखील कदाचित बाईक मिळू शकते. पहिला बॉल शतक थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. वाईटनं सुरुवात केली. तन्मय ठाकूरनं विचार केला तर बऱ्याच वेळा पाहायला गेला तर तन्मयचं विशेष आपण कौतुक करूयात की तो बॉल प्रत्येक वेळी ओला करतो आणि त्याच वेळी तो बॉल देखील रिलीज करतोय. बघा समोर अगदी मौत का कुआ चालू आहे. तुम्हाला याही गोष्टी पाहायला मिळतील. हा बॉल वेगाने जरूर टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शरीरपेक्षा दूर राहिला चेंडू. आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळाला. बॅटच्या रीतपासून दूर टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. त्याचवेळी तन्मयनं आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू टाकलाय. 2 खराब चेंडू टाकले तन्मयनं. महत्वाचा खेळाडू आहे. बोरकार संघात व्हाईट कार्ड एंट्री मिळालाय. TMCC बोरकार. मगाशी देखील उल्लेख केला की शुभम डाके असा गोलंदाज आहे, असा खेळाडू आहे, तो नेहमी जिद्दीने खेळतो. त्याच्या सर्व गोलंदाजावर त्याचा विश्वास आहे. यावेळचा बॉल बॅटला ब्रश झालाय. मयूर मातेने टिपलाय झेल. पहिला खेळाडू विघ्नेश डाके मैदानाच्या बाहेर. सुरुवातीचे 2 चेंडू खराब जरूर पाहायला मिळाले, पण त्यावेळी महत्वाची विकेट देखील मिळवली. यष्टरक्षक मयूर मातेंचं आपण कौतुक करूयात की त्यांनी महत्वाचा झेल टिपलाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू त्यांना पाहायला मिळतात. सिद्धार्थ ठाकूर त्यांना पाहायला मिळतात. टॅलेंट ऑफ जासी अरुणजी मात्री यांचे देखील इथं आगमन पाहायला मिळतात. त्यांना देखील आपण विनंती करूयात आपण देखील या मंचावर. हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल रन्स त्यांना पाहायला मिळते. नितेश सर तिथे दाखल होताना पाहायला मिळतात. त्याचवेळी सिंगल रन्स त्यांना पाहायला मिळाली. 3 धाबा धावपटा लागल्या गेल्यात. आणखी काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये सज्जन मोकल असा खेळाडू मागाशी 5 चेंडू तर त्यानं सामना जिंकून दिला. चिडणी संघातला 5 चेंडूमध्ये त्यानं पराभूत केलं. 32 धावांचा पाठलाग त्याने केला. फुल टॉस बॉल, फुल टॉस वसूल करणारा फटका. तन्मय ठाकूरच्या विरुद्ध पलटवार. सज्जन मोकलच्या बॅटमधून धावा 6 षटकार. मागील इनिंग जणू काय कंटिन्यू ठेवल्या. सन्माननीय आशिष गुरुनाथ गरत यांचे आगमन पाहायला मिळत आहे. त्यांना देखील आपण विनंती करूयात. आपण देखील या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. बॅकवर्ड रिझन मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल. सीमारेषा पलीकडे मिळतील आणखीन 4.
मिळाला षटकारानंतर पलटवार केलाय सज्जन मोकलनं महत्वाचे फटके येताना पाहायला मिळतात. त्याचवेळी क्रीडांगणाच्या आतमध्ये चांगली आता फटकेबाजी सज्जन करताना पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मिड विकेटच्या वरतून चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडं. तन्मयच्या विरुद्ध आणखीन एक बार मिळती धाबा 4. शेवटचा एक बॉल बाकी आहे. शेवटचा एक बॉल बाकी. 17 धावा धापडला लागले गेल्यात. 5 चेंडूमध्ये 17 धाबा खर्ची केल्यात. महत्वाची विकेट देखील मिळवल्या. पण त्याच वेळी सज्जन मोकल लांबाचं बादल मैदानाच्या आतमध्ये आलंय. बोरकरचा बाहुबली ज्यानं क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये एक बाईक देखील जिंकल्याचा सज्जन मोकल. यावेळचा बॉल चांगला बॉल पाहायला मिळाला. त्याचवेळी यष्टिक्षकाने हातातून चेंडू देखील निसटला. डायरेक्ट हिट काढण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. सज्जनला इथून स्ट्राईक मिळाली. 22ची मिळाली जाईल ही एकेरी धाव. शेवटच्या बॉलवर सिंगल रन्स येताना पाहायला मिळाली. धावपट्टा धाबा लागले गेले. त्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा पाहायला मिळतात. आणखीन काही चेंडूचा खेळ बाकी आहे. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेचा हंगाम चालू झालाय. सन्माननीय आदरणीय आशिष गुरुनाथ गरत यांचा इथं आपण सन्मान देखील करतोय. विराज यांच्या शुभ हस्ते त्याचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. युवा उद्योजक आहेत जासेची आणि त्याचे ते सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून देखील केला जाईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाव पटला धाबा लागले गेले. त्या 18 धावा पाहायला मिळतात. सुमित गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. महत्वाचा गोलंदाज आहे खंडोबा जासी संघाचा. पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरलाय तन्मय. क्रीडांगणाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं सुरुवात चांगली झाली होती तन्मयची पण सज्जन मोकल सारखा खेळाडू यावेळचा बॉल सोडून दिला. पण सुमितचा यावेळचा बॉल आतमध्ये आला. अँगल क्रिएट केलाय सुमितने आणि त्याचवेळी डॉट बॉल पाहायला मिळतोय. सज्जन असा एक खेळाडू आहे. नेहमी त्याची ताकद पाहायला मिळाली. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके पाहायला मिळत असतात. आणि त्याचवेळी सज्जननं महत्वाचीच बॅटिंग देखील केली आहे. मागील सामन्यामध्ये देखील महत्वाचा सामना त्याने जिंकून दिला. आणि महत्वाची मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल तो सुपर 5 मध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट वाईड इस्ट लॉंग ऑनच्या वरतून सीमा पार. आणखीन एक धाबा मिळती धाबा 6 षटकार. षटकार पाहायला मिळाला. एक मोठा फटका कन्वर्ट करत असताना पाहायला मिळतात. ज्या पद्धतीनं आता सध्या बॅटिंग करतो सज्जन मोकल. आणखीन एक फटका मिड विकेटच्या वरतून मिळतील धाबा 6 बॅक टू बॅक दुसरा षटकार. षटकार पाहायला मिळतात. सज्जन मोकल मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगली बॅटिंग करतोय. हा बॉल समुचित दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॉलर खेळला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे. सज्जनच्या बॅटमधून आणखीन धाबा 4. चौतीस धाबा धापडला लागले गेल्या. टीएमसीसी बोरकार संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतो. यावेळचा फटका चांगला पाहायला मिळाला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आहे तैनात. जेल टिपला गेलाय. महत्वाची विकेट. बोरकार संघाचा ट्रम्प कार्ड बाहुबली सज्जन मोकल झालाय. जेल बाद.
महत्वाची विकेट झेल टिपला आशिषनं. महत्वाचा खेळाडू सुमितनं बाद केला. मैदानाच्या आतमध्ये आता स्वप्नील मस्कर चिंट्या त्यांना पाहायला मिळतोय. धाबा चांगल्या बनवल्या. 34 धावा देखील पाहायला मिळाल्यात. बोरकर संघाची गोलंदाजी चांगली आहे. बऱ्याच वेळा त्यांनी धावा डिपेंड केल्यात पण खंडोबा जासी संघाचा तन्मय ठाकूर असेल त्याचबरोबर विनीत म्हात्रे असेल त्यांनी चांगली कामगिरी केली आहे क्रीडांगणाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक झालेत. फंबल मिळतील धाबा आता 4. यावेळी आला आणखीन एक चौकार. क्षेत्ररक्षक तिथे विष्णू पाहायला मिळाले ज्यांच्या हातातून चेंडू निसटला आणि त्यानंतर 4 धावा त्यांना पाहायला मिळाल्यात. या पहिलाच बॉल बंटीच्या विरुद्ध मोठा फटका पाहायला मिळाला. वाईड इस्लामच्या वरतून चेंडूला पाठवलंय सीमा पार षटकार. चव्वेचाळीस धावा धावपडला लागले गेल्यात. 44 रन्स. 44 धावा धावपडला लागले गेल्यात. सिद्धार्थ ठाकूरचा फटका यावेळी विशिप मध्ये कळला. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केले जाते. 2 धावा कंप्लीट. हातातून चेंडू निसटला. आता लॉंग स्टॉप एरियामध्ये चेंडू निघून जाईल. या चेंडूवर धावा नक्की मिळतील किती? मिळा धावा 6. आणखीन एक षटकार. टीएमसीसी बोरखा संघाच्या 50 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. खराब क्षेत्ररक्षण त्याचवेळी खराब फेकी पाहायला मिळाली. बऱ्याचशा चुका खंडोबा जासी संघाने केल्यात. मैदानाच्या आतमध्ये या चुका सुधाराव्या लागतील पण त्याचवेळी आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळाला. मिळतील धावा आणखीन 6. सिद्धार्थ ठाकूरच्या बॅट मधून षटकार. षटकार पाहायला मिळाला. मोठा फटका येताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल आणि चेंडूला सरळ पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडं. बॅक टू बॅक आणखीन एक मोठा फटका. षटकार. असंच म्हणूयात पवन की 5 बॉलला 5 षटकार आलेत. बॉल थोडासा खालीच राहिला त्यामुळं धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सिंगल रन्स इतर पाहायला मिळेल. 31 धावा इतर पाहायला मिळाल्या. राजगरपेक्षा 1 धाव कमी दिल्या बंटीनं. 31 धावा पाहायला मिळाल्या. धावपडा धावा लागल्या गेल्या त्या 69. आता 70चा टार्गेट पाहायला मिळेल.
70चं टार्गेट आहे खंडोबा दासी संघासमोर. चैतन्य पाटीलच्या रेसिंग मध्ये अजून